गुरुकुल शिक्षण पद्धतीवर तुम्ही जसं म्हणालात, पहिलेही सांगितलं, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही निगडीमध्ये कार्यरत आहात, तर ती पद्धती काय आहे आणि म्हणजे कसं तिथं शिक्षण हे दिलं जातं? बरोबर. खरं तर माझं शिक्षण MA-BEd झालेलं आणि नेट झालं. माझा मुलगा ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेमध्ये मी विचारायला गेले तर तिथल्या संस्थापकांनी म्हणजे प्रमुखांनी सांगितलं की गुरुकुल पद्धत आहे आणि 12 तासांची शाळा आहे, तर तिथे काम करता येईल तुम्हाला. तर मी हो म्हणाले आणि तिथं सुरू केलं. पंचकोश विकसनातून शिक्षण म्हणताना त्याविषयी थोडं बोलतं आणि मग माझ्या विषयाकडे येते. ओके. एकूण पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर मनुष्याची शैक्षणिक घडण कशी झाली पाहिजे आणि मनुष्य हा उभं राहायचं, त्याला उभं राहायचं समाजामध्ये, समाजासाठी पुढे काही करायचं, त्यावेळेला त्यानं काय पद्धतीनं आधी आपली जडणघडण करून घेतली पाहिजे त्याचा विचार सगळ्या या 6 वर्षांमध्ये आम्ही केलेला आहे.